तर हाय हॅलो नमस्कार, मी अनुजा कदम तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. जर चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे कारण झी टीव्ही वरती आम्ही सेकंड टाइम जाणार आहोत, दिसणार आहोत. कारण पहिल्या टाइमाला आम्ही महामिनिस्टर जे पनवेलमध्ये आलेले त्यांच्या स्वागतासाठी आमचं हिरकणी लेझिम पथक घेऊन गेलेलो आणि आता सेकंड टाइम आम्ही सिरियलच्या शूटसाठी गेलेलो. आणि ह्या अगोदरही तुम्ही जर माझे ब्लॉग फॉलो करत असाल तर तुम्ही पाहालच की आमचं हिरकणी लेझिम पथक स्टार प्रवाहावरच्या घरोघरी मातीच्या चुली ह्या सिरियलमध्ये लेझिम सादर करायला गेलं होतं आणि त्यावेळेसही खूप मजा आलेली. मी तुम्हाला ब्लॉगचं जे डिटेल्स आहेत, लिंक आहे ती ते वरती आयमध्ये टाकेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, त्यावरती जाऊन पहा. आणि महामिनिस्टरची पण तुम्हाला मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, ती पण पाहू शकता तुम्ही. दिस टाइम आम्ही आमचं हिरकणी लेझिम पथक घेऊन गेलेलो दादासाहेब फाळके फिल्म सिटी गोरेगाव इथे. झी मराठीवरती सिरियल आहे शिवा, जी तुम्ही पाहतच असाल आणि नाही पाहत असाल तर उद्यापासून आजपासून पाहायला चालू करा. कारण काय येत्या 18 तारखेला आमचा एपिसोड येणार आहे. आम्ही दिसणार आहोत, आमचं हिरकणी लेझिम पथक दिसणार आहे सिरियलमध्ये. तर ही सिरियल झी मराठीवरती आहे आणि तिथे आम्ही गोरेगाव फिल्म सिटीला गेलो शिवा सिरियलच्या शूटिंगसाठी. जसं बाकी शूटिंगच्या टायमाला आम्ही खूप धमाल मस्ती केलेली, तशी ह्या टायमालाही आम्हाला खूप 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 मज्जा आली आणि तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहिली की किती मज्जा केली आम्ही. तर आमचा कॉल टाइम होता सकाळी 8 वाजताचा आणि एंड म्हणजे शूटिंग एंड झालेलं अप्रॉक्सिमेटली 7 o'clockला. आणि दिस टाइम पण एक ॲडव्हेंचर झालं. लास्ट टाइम जसं आम्ही घरोघरी मातीच्या चुलीसाठी गेलेलो तेव्हा पण एक ॲडव्हेंचर झालेलं. आम्ही कुर्ला स्टेशन फिरलेलो, फुल कन्फ्यूज झालेलो कुर्ला स्टेशनवरती. ती मज्जा तुम्ही पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये. तर आम्ही निघालेलो 5:30ला आणि आम्ही टोटल 10 जणी होतो, 10 जणी होतो, मम्मीला इन्क्लूड करून 11 जणी होतो. तर सकाळी ट्रेन आम्हाला पकडायची होती 5:25ची. सगळी जण आली स्टॉपवरती स्टेशनवरती 5:15ला आणि एकच मुलगी होती जिने लेट केला. फायनली आम्ही लास्ट मोमेंटला डिसाईड केलं की मम्मी ज्या बाकीच्या 8 जणी आहेत त्यांना घेऊन पुढे जाईल आणि मी थांबली मग तिला घ्यायला. 1 मिनिटासाठी ट्रेन चुकली. 25ची ट्रेन होती, ती 26ला आली. आम्ही पोचलो मागून, ती लोक गेली पुढे, मस्त नाश्ता वगैरे केला. तिथे पोचल्याच्या नंतर आम्ही पण नाश्ता वगैरे केला, रेडी झालो आणि आमच्यासोबत गंमत अशी झाली की आम्हाला की गोरेगावमध्ये कंटिन्यूस पाऊस पडत होता आणि आमचं शूट होतं आउटडोअरचं. तर खूप पाऊस होता म्हणून मग आमची शूटिंग थोडी लेट चालू झाली आणि आम्ही खूप मजा केली, मस्त अशी लेझिम सादर केली. आम्ही बेस्ट परफॉर्मन्स दिला आणि तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहालच आमचा परफॉर्मन्स किती मस्त होता. हा जो एपिसोड आहे तो 17th किंवा 18thला रिलीज होणार आहे, तुम्ही पाहायला विसरू नका. सर्वांनी खूप मजा केली. तिकडचा जो कास्ट होता, तिकडचे जे सगळे ॲक्टर्स होते ते खूप मस्त होते. आम्ही त्यांच्यासोबत सेल्फीज काढल्या, फोटोज काढले. शूटिंग पण मस्त झालं. शूट रिपीट रिटेक मध्ये पण मजा आली आम्हाला करायला लेझिम. तर स्पेशल थँक म्हणायचं आहे अविनाश सरांना, त्यांच्यामुळे आम्हाला ही अपॉर्च्युनिटी भेटली आणि माझ्या मम्मीला मंजुषा कदमला, ज्या ह्या हिरकणी लेझिमच्या हेड आहेत. त्यांनी खूप सारं प्रिपरेशन केलं आम्हाला, कसं घेऊन जायचं घेऊन यायचं, रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावरती खूप होती. तर थँक्यू मंजुषा मॅडम आणि अविनाश सर, तुम्ही आम्हाला ही जी अपॉर्च्युनिटी दिली सेकंड टाइम. त्यांनी घरोघरी मातीच्या चुलीच्या टायमाला पण आम्हाला अपॉर्च्युनिटी दिलेली लेझिम सादर करायची आणि आमचं टॅलेंट शोकास करायची आणि ह्यावेळेसही आम्हाला संधी दिल्याबद्दल धन्यवाद तुमचेही. तर चला तर मग वळूया आपण व्हिडिओकडे. मी सर्वात आधी फिल्म सिटीला पोहोचल्याच्या नंतर आम्ही त्यांचा बोर्ड वाचला. खूप आतमध्ये चालत गेलो, खूप सारे सेट पाहिले, जसं की हा बिग बॉसचा सेट तुम्ही पाहू शकता, तो पाहिला आणि मग पोचलो आम्ही सेटवर. त्यानंतर मस्त असा पोट भरून जो नाश्ता होता तिथे, तो पोट भरून सर्वांनी केला कारण एनर्जी दाखवायची आहे आम्हाला. त्यानंतर सेटवरती फेरफटका मारला, मस्त असे व्हिडिओज काढले, छोटे छोटे बाईट्स घेतले सेटचे. तुम्ही पाहू शकता ही गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे. सो आमचा जो सस्पेन्स होता तो फायनली गेलेला आहे, कारण की आम्हाला समजलं आहे कुठल्या सिरियलमध्ये आम्ही शूटिंगसाठी आलो आहे आणि वरून आम्ही आता तयार झालेलो आहोत मस्तपैकी नथ घालून चंद्रकोर लावून. थँक्यू. आणि बाहेर पाऊस पडते, आम्हाला माहिती नाही की आम्ही कसं ह्याच्यात लेझिम करणार आहे. ते आय गेस पाऊस थांबल्यानंतर करू. हे बघा सगळेजण मस्त असे रेडी झाले. तुम्ही पाहू शकता इथे सगळे झोपलेले आहेत कारण आमच्या शूटला खूप टाईम होता, कारण बाहेर पाऊस पडत होता.
थोडा बाहेर पाऊस कमी झाला तेव्हा मग आम्हाला म्हटले की तुम्ही बाहेर बसा, तुमचं मग आम्ही BTS शॉर्ट्स घेतो. तर आम्ही बसलेलो इथे. मम्मी बघ तरी. सो फायनली जो बाहेरचा सेट होता तो ती लोक सेट करत होती आणि तोपर्यंत आम्ही शिवाचं गॅरेज फिरलो. आहे शिवाचं गॅरेज, पानटपरी. मस्त शूट चाललं आहे आमचं. शूट चालू होईपर्यंत आम्ही म्हटलं की आम्ही थोडीशी प्रॅक्टिस करून घेतो आणि थोडंसं दाखवतो पण की आमचे काय काय स्टेप्स आहेत, कसे कसे स्टेप्स करणार आहे आम्ही. म्हणून मग थोडी प्रॅक्टिस पण केली आम्ही. आणि आम्ही लेझिम यूज नाही केल्या कारण बाकीच्या ठिकाणी बाकीचे जे सेट होते तिथे शूटिंग ऑलरेडी चालू होते. म्हणून मग ती लोक म्हटले की आत्तासाठी लेझिम यूज करू नका.
शूटिंग फायनली संपल्याच्या नंतर आम्हाला मस्त असा नाश्ता भेटला. नाश्त्यामध्ये होती भेळ. सर्वांनी पोट भरून भेळ खाल्ली कारण मला भूक लागते खूप जास्त. शूटिंग कंप्लीट करून आम्ही फायनली निघालो गोरेगाव फिल्म सिटीमधून आणि खूप मज्जा आली आजच्या दिवशी. गाडीमध्ये सगळे बसून आधी मस्तपैकी खाना पिना केला, जे काय आणलेलं ते खाल्लं आणि त्याच्यानंतर मस्त झोपल्या घरी पोचेपर्यंत. आणि फायनली आमचे जे पथक प्रमुख आहेत मंजुषा मॅडम, त्या सगळ्यांना घरी सुखरूप पोचवून त्यांच्या घरी परतल्या. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.